धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साक्री तालुका, शिंदखेडा तालुका आणि काही प्रमाणात धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्याच्या मका पिकाचं नुकसान झालेलं दिसतं आहे. हा मका आता तोडणीला आला होता. मात्र अचानक झालेल्या वादळामुळे आणि गारपिटीमुळे हा मका पूर्णपणे जमिनीला झोपून गेलेला आहे. त्यामुळे आता या मक्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे. या शेतकऱ्याच्या हातात काहीही लागणार नाही. आपल्या समवेत शेतकरी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती होती? दादा आम्ही 4 महिन्यापासून आहे ना सतत पाणी भरलेलं आहे. लहानचा मोठा याला केलेलं होतं. अवघ्या 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही हा पीक घेणार होतो. याचं आहे ना कमीत कमी आता 50% याचं आहे ना पूर्णपणे पीक झालेलं होतं. फक्त आहे ना 25-30% बाकी होतं. पण अवकाळी पावसामुळे ना माझं काही एवढं काही मोठं नुकसान झालेलं आहे, की हा कुठल्याच कामामध्ये येणार नाही, आहे ना चाऱ्यामध्ये येणार आहे, ना पीक घेण्यामध्ये येणार आहे. तर मी शासनाकडे एवढीच विनंती करेल, की अवकाशी पावसामुळे हे जे नुकसान झालेलं आहे, आता माझा मका आहे, गहू आहे, कांदा आहे. आता बरेचसे काही माझे नुकसान झालेली आहे. पण मी शासनाकडे एवढीच विनंती करेल, की शेतकऱ्यांसाठी आहे ना लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी आणि अवकाशी पावसामुळे आहे ना प्रत्येक ठिकाणी आहे ना नोंद घ्यावी, ही मी शेतकरीकडनं आहे ना नम्र विनंती करतो दादा. नक्कीच या ठिकाणी जे काही नुकसान झालंय याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि आम्हाला मदत मिळावी अशी अपेक्षा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. मनेश मासवडे, टीव्ही 9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.